नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। आपल्याला माहिती आहे की बंगालच्या उपसागरामध्ये एक तीव्र कमी दाब तयार झालेला आहे आणि त्याचा परिणाम सध्या दक्षिण भारतावर होतोय। दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांवर त्याचा परिणाम झालेला आहे, परंतु आज त्याचा परिणाम राहील। उद्यापासून म्हणजे 14, 15, 16 असा त्याचा प्रभाव कमी होणार आहे आणि ते काही अंशाने अरबी समुद्रात सरकून जाईल असा अंदाज आहे। उत्तर भारतात WD सामान्य स्वरूपातला आहे, आणखीन एक WD नव्याने येण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्यासाठी अजून अनुकूल वातावरण आहे। दक्षिण भारतात तयार झालेल्या कमी दाबाच्या वातावरणामुळे थोडं महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढगाळ वातावरण वाढण्याचा अंदाज आहे, परंतु त्यातून कुठेही महाराष्ट्रात पाऊस पडण्याची लगेच शक्यता नाही। थंडीच्या अंदाजासंदर्भात आपण यापूर्वीच्या अनेक अंदाजामध्ये जो अंदाज दिलाय त्यामध्ये फारसा बदल नाही, परंतु विदर्भामध्ये थंडीची लाट अजून कायम असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मात्र थंडी कमी होऊ लागली आहे। उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून देखील थंडीची लाट कायम आहे। उद्या 14 तारखेला देखील थंडीची लाट विदर्भ उत्तर महाराष्ट्रात कायम असणार आहे। 15 तारखेला देखील पूर्व विदर्भात थंडीची लाट कायम आहे। 16 तारखेलाही पूर्व विदर्भात थंडीची लाट कायम आहे। एकूणच 17 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रामधील थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होणार आहे। महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून थंडीचं प्रमाण कमी होत असून उष्णतामान वाढताना दिसतंय। 19 तारखेला आपण बघतो केवळ महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडी थंडी आहे, दक्षिणेकडून थंडीचं प्रमाण संपते, कोकणातील थंडीचं प्रमाण देखील कमी होणार आहे आणि पावसासाठी अनुकूल स्थिती त्यामुळे निर्माण होईल। कारण पाऊस येण्यासाठी थंडीचं प्रमाण कमी होणं आवश्यक असतं। आपण बघतो की विदर्भातील थंडी कायम आहे, त्यामुळे विदर्भात पावसाचा अंदाज फार कमी आहे। साधारण 22 तारखेपर्यंत आपण थंडीचा अंदाज घेतला तर 22 तारखेला नगण्य अशा प्रकारची थंडी आहे, म्हणजे महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण खूप कमी झालेलं असेल आणि त्यामुळे या तारखांच्या दरम्यान महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो। ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल। सध्या एक तीव्र कमी दाब बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला म्हणजेच दक्षिण भारतामध्ये आहे, त्यामुळे केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या काही भागात अजूनही पाऊस सुरू आहे। उद्या याचा प्रभाव दक्षिण भारतावरचा बऱ्यापैकी कमी होणार आहे 14 तारखेला। 15लाही GFS मॉडेलने महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतात पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही। बंगालच्या उपसागरात 16 तारखेला नवीन कमी दाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे। तीव्र स्वरूपाचा हा कमी दाब असेल। दक्षिण भारतावर पुन्हा 17 तारखेपासून मुसळधार पावसाला सुरुवात होईल, तामिळनाडू, केरळ, कर्नाटकच्या काही भागामध्ये। तर 18 तारखेला आपण बघतो की विशाखापट्टणम आणि केरळच्या किनारपट्टी भागात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं। दक्षिण भारताच्या अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरू होईल। याचा एक अंश अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता 19 तारखेला आहे। GFS मॉडेलने तरी अरबी समुद्रामध्ये पावसाळी वातावरण सरकण्याचा अंदाज दिलाय, मात्र महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला नाही 22 तारखेपर्यंत। की अवकाळी पावसाचा अंदाज हा ECMWF मॉडेलचा अधिक जुळतो महाराष्ट्रामध्ये। सध्या तीव्र कमी दाबामुळे केरळ, तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आज देखील असणार आहे। 14 तारखेला हे अरबी समुद्रात सरकत असल्यामुळे याचा प्रभाव दक्षिण भारतावरचा कमी होईल। 15 तारखेलाही दक्षिण भारतात पाऊस उघडणार आहे। 16 तारखेला देखील दक्षिण भारतात पाऊस उघडलेला असणार आहे। 17 तारखेला पुन्हा एकदा केरळ, आंध्र प्रदेश, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक या भागात पावसाला सुरुवात होईल नवीन तीव्र कमी दाबामुळे। 18 तारखेला दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होईल आणि या कमी दाबाचं वैशिष्ट्य म्हणजे विशाखापट्टणमच्या दरम्यान याचा प्रभाव असल्यामुळे महाराष्ट्रावर याचा परिणाम होण्याची शक्यता वाढते। 19 तारखेला आपण बघतो दक्षिण भारतात तेलंगणा, संपूर्ण कर्नाटक,
आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल. आपण 20 तारखेला बघतो की पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होऊ शकते. हे पावसाचं वातावरण नाशिक, पालघर, मुंबईपर्यंत पोहोचू शकतं. शिवाय मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणातही ढगाळ वातावरणाला सुरुवात होईल. 22 तारखेला अगदी मध्य प्रदेश, गुजरातच्या काही भागात आणि महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्याचे बऱ्याच भागात पावसाळी वातावरण तयार होणार आहे. 23 तारखेला हे पावसाळी क्षेत्र पुन्हा एकदा मागे फिरण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाळी क्षेत्र तयार होईल. थोड्याफार फरकाने पावसाळी वातावरण 24 तारखेपर्यंत महाराष्ट्रात राहण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे 25 तारखेला पुन्हा एकदा फिरून हे पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रावर परिणाम करण्याचा अंदाज आहे. आणि हे पावसाळी क्षेत्र ज्या काळात तयार होतंय, हा काळ तसा गारपिटीस अनुकूल असल्यामुळे काही भागात गारपीट होऊ शकते. आपण बघतो 27 तारखेला देखील संपूर्ण मध्य भारतामध्ये महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासहित पावसाळी वातावरण कायम दाखवलं जात आहे. आणि विशेष म्हणजे हे जे पावसाळी वातावरण आहे ते मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडासह, वादळी वाऱ्यांसह आहे. त्यामुळे पिकांचं नुकसान होऊ शकतं. काढणीस आलेले पिकं म्हणजे विशेष करून कांदा काढणी काहींची बाकी आहे. त्यामुळे इतरही पिकांच्या बाबतीत जी काढणीस योग्य झाली असतील ती काढून घेण्याची शेतकऱ्यांनी व्यवस्था करा. कारण आता पाऊस मात्र सातत्याने अंदाजात दाखवला जातो आहे. आपण अगदी 22 तारखेपासून 27 तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये सातत्याने पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे. या अंदाजात किती बदल होईल माहीत नाही, परंतु खूप मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण या आठवड्यामध्ये म्हणजे 21 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत म्हणजे साधारण चौथा आठवडा हा पावसाळी असण्याची शक्यता आहे. ECMWF मॉडेलच्या या वर्जननुसार बघितलं तर 20 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज नाही. 20 तारखेपासून पुढे 27 तारखेपर्यंत जर आपण नजर फिरवली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज तयार झाला आहे. आणि तोही मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडासह, वादळी वाऱ्यांसह, गारपिटीसह असण्याची शक्यता आहे. आपण कालच्या अंदाजामध्ये सांगायचा प्रयत्न केला होता की 20 तारखेपासून साधारण पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणातून याची सुरुवात होईल. हलक्या स्वरूपामध्ये विरळ पाऊस या ठिकाणी सुरू होईल 20 तारखेलाच. अगदी लातूर, सोलापूरपर्यंत हे वातावरण तयार होऊ शकतं. 21 तारखेपासून मात्र महाराष्ट्रामध्ये त्याचा हळूहळू प्रभाव वाढत जाईल आणि हा प्रभाव जवळपास पुढे आठवडाभर आहे. आपण बघतो की नाशिकसह अगदी नंदुरबारच्या परिसरामध्ये किंवा मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, सोलापूर, धाराशिव या सर्वच जिल्ह्यांमध्ये अगदी हिंगोलीपर्यंत पावसाळी वातावरण आहे. इकडे अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सांगली या भागात सुद्धा पावसाळी वातावरण जोरदार आहे. हे वातावरण 22 तारखेपासून अधिक वाढण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह गारपिटीचं वातावरण, वादळी पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये 22 तारखेला सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे ते व्यापणार आहे. आपण बघतो की सुरुवातीला हे वातावरण 22 तारखेला थोडं पुन्हा बंगालच्या उपसागराच्या दिशेने सरकू शकतं किंवा नवीन प्रभाव तयार होऊ शकतो. त्यामुळे पुन्हा वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागात पावसाचं वातावरण तयार होईल. आपण जर हा अंदाज पुढे 23 तारखेकडे सरकवला तर पुन्हा हे वातावरण महाराष्ट्रावर फिरून येणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा
विदर्भासहित मराठवाड्यात वगैरे पाऊस होणार आहे. आपण बघतो की बंगालच्या उपसागराकडे सरकलेले हे वातावरण 24-25 तारखेला पुन्हा फिरून महाराष्ट्रावर प्रभाव टाकण्याची शक्यता ECMWF मॉडेल दाखवत आहे. आपण बघतो सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर या भागात पुन्हा पावसाळी वातावरण तयार होते. सोलापूर भागामध्ये आपण बघतो 25 तारखेला पुन्हा एकदा अगदी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण बघतो. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या भागात पालघरपर्यंत 25 तारखेला पुन्हा वातावरण दाखवलं जात आहे. आपण बघतो की तीव्र पावसाळी वातावरण अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, मालेगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, संपूर्ण कोकण या विभागातही 25 तारखेला पुन्हा पावसाळी वातावरण फिरून दाखवलं जात आहे. बरं, हे पावसाळ्यासारखं पावसाळी वातावरण आहे, शिवाय ते आठवडाभर आहे आणि हा शेवटचा ईशान्य मान्सूनचा प्रभाव आहे. यानंतर ईशान्य मान्सूनचा प्रभाव भारतातील संपणार आहे. 27 तारखेनंतर पुन्हा कुठलाही कमी दाब बंगालच्या उपसागरात तयार होऊन तो महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता राहणार नाही. आपण बघतो 27 तारखेपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रात हे वातावरण राहणार आहे. याचा अर्थ पूर्ण आठवडाभर हे पावसाळी वातावरण फिरून फिरून महाराष्ट्रावर तयार होणार आहे आणि या काळातला पाऊस तसा नुकसानकारक, कारण यामध्ये गारपीट, वादळी वारा असण्याची शक्यता असते. जी पिकं काढणीसाठी आली असतील ती शेतकऱ्यांनी काढून घेण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्याला नियोजन करून काही नुकसान टाळता येईल का असं नियोजन करावं.